शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला ऊस पिकाचे विक्रमी टनेज घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संजीवकांबद्दल पीजीआर बद्दल महत्वपूर्ण माहिती सांगणार आहे। तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण ऑक्सिजन गटातील संप्रेरकांबद्दल माहिती पाहणार आहोत। ऊस पिकाच्या मुळ्यांची योग्य पद्धतीनं वाढ व विकास होण्यासाठी, त्याच पद्धतीनं पांढऱ्या मुळ्यांची संख्या अधिक वाढवण्यासाठी आपण IBA म्हणजेच इंडॉल ब्युटारिक ऍसिड, त्याच पद्धतीनं NAA तसेच IAA या संजीवकांचा वापर करू शकतो। त्याच पद्धतीनं सायटोकायनिन गटातील संजीवक म्हणजेच 6BA 6 बेन्झाइल ॲडेनाइन या संजीवकाचा वापर देखील आपण ऊसाच्या कांड्यांची लांबी वाढवण्यासाठी, कांडी टणक होण्यासाठी, कांडीचे वजन तसेच आकार वाढवण्यासाठी फवारणीच्या माध्यमातून याचा वापर करू शकतो। त्याच पद्धतीनं ऊस पिकासाठी आपण GA म्हणजेच जिबरेलिक ऍसिड GA3 या संजीवकाचा देखील आपण वापर ऊसाचे अधिक उत्पादन वाढवण्यासाठी करू शकतो। GA चा वापर आपण फवारणीसाठी, त्याच पद्धतीनं आपण दाणेदार स्वरूपातील GA चा वापर ऊस पिकाला प्रति एकरी 3 ते 5 किलो पर्यंत खतामध्ये मिसळून करू शकतो। त्याच पद्धतीनं ट्रायकॉन्टॅनॉल या पीजीआरचा देखील वापर आपण ऊसाच्या पानातील हरितद्रव्याचं प्रमाण वाढवण्यासाठी, त्याच पद्धतीनं कांडीचा आकार वजन वाढवण्यासाठी करू शकतो। त्या संजीवकांचा वापर आपल्याला तज्ञांच्या सल्ल्यानं करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, मी आज तुम्हाला ऊस पिकाचे टनेज वाढवण्यासाठी सांगितलेल्या संजीवकांच्या डिटेल माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन आपण अधिक माहिती घेऊ शकता। ऊस पिकाच्या उत्पादन वाढी संबंधीचे विविध व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा। धन्यवाद।